सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तालुक्यात आदिवासी बांधवांचा शिवसेनेत ऐतिहासिक प्रवेश। कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद विभागातील ग्रुप ग्रामपंचायत खांडेच्या मेंगाळवाडी, वडाचीवाडी व गावणवाडी येथील शेकडो आदिवासी बांधवांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। हा कार्यक्रम कर्जत येथील शिवसेना मध्यवर्ती शिवालय कार्यालयात आयोजित करण्यात आला होता, जिथे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर उपस्थित उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तालुका संपर्क प्रमुख भिवसेन बडेकर, तालुका संघटक बाबू घारे, विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत हडप, माजी तालुका प्रमुख युवा महाराज राजाराम शेळके उपस्थित होते। आदिवासी समाजातील नेत्यांनी जसे की किशोर मेंगाळ, रमेश बांगरे व अन्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून या पक्षात प्रवेश केला। उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्यावर आदिवासी बांधवांचे विशेष प्रेम आणि विश्वास स्पष्टपणे दिसून आले। त्यांनी सर्व आदिवासी बांधवांचे शिवसेना कुटुंबात स्वागत केले आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे वचन दिले। उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वात शिवसेना आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याची कटिबद्धता दर्शवत आहेत। त्यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आदिवासी समाजाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। कर्जत तालुक्यातील या ऐतिहासिक घटनेने शिवसेनेच्या आदिवासी धोरणांना एक नवीन दिशा दिली असून नितीन सावंत यांच्या नेतृत्वात आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, यावर सर्वजणांनी एकमताने सहमत दाखवली। समोर बसलेले सर्व प्रवेश करते मित्रांनो, प्रथमतः जे कोण सर्व आदिवासी वाड्यांमधून प्रवेश करण्यासाठी इथे आलेला तुमचं सर्वांचं प्रथमतः मी शिवसेनेपासून अगदी मनाच्या अंतःकरणापासून तुमचं स्वागत करतो। तुम्ही एक चांगला निर्णय घेतलेला आहे, कारण आतापर्यंत आदिवासी बांधव हे शिवसेनेमध्ये फार कमी प्रमाणात होते, पण आता आदिवासी बांधवांना समजायला लागलेला आहे आणि एवढ्या वर्ष तुमचा कढीपत्ता सारखाच वापर करत गेलेले आहेत मित्र पक्ष। आमच्याकडे फार मोजके म्हणजे अगदी तुम्ही बघाल तर इथे माथेरानच्या पायथ्याशी असणारे वाडे असतील किंवा अजून बोटावर मोजण्या एवढ्याच आदिवासी वाड्या आमच्याकडे होत्या। त्या आदिवासी वाड्यांमध्ये तुम्ही जाऊन विचारायचं की शिवसेनेत काम केल्यानंतर शिवसेना तुम्हाला कशा पद्धतीने सांभाळते, हे तुम्ही त्या वाड्यांच्यात जर गेलात किंवा तुमचे सोयरे राहिले असतील तर तुम्हाला तिथे माहिती पडेल। म्हणजे त्यांची समस्या ती आमची समस्या, त्यांच्यावर येणारा प्रसंग तो आमचा प्रसंग, अशा पद्धतीने आम्ही आदिवासी बांधवांना सांभाळतो। तुम्हाला सांगतो की तुम्ही आता जेव्हा आमच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला शिवसेना काय आहे हे तुम्हाला समजणार आहे, कारण शेवटी जेव्हा आपण पाण्यामध्ये पडल्याशिवाय पाण्यातली खोली समजत नसते, तशातल्या प्रकारे तुम्ही राजकारणामध्ये ज्या पक्षामध्ये काम कराल तेव्हा तुम्हाला त्या पक्षाची काय परिस्थिती आहे किंवा कशा पद्धतीने काम करते हे तुम्हाला समजणार आहे मित्रांनो। मी जास्त काय बोलणार नाही, कारण बराचसा वेळ झाला, बऱ्याचशा वक्त्यांनी इथे भाषणं केलेली आहे, पण तुम्हाला एक थोडक्यात सांगेल। मला वाटतं मालुशेठ निर्गुणा बोलले असतील आरक्षण, आम्ही पण ओबीसी मध्ये आहोत, तुम्ही एसटी मध्ये आहात मित्रांनो। आपले सगळे आरक्षण धोक्यात आलेली आहेत। निवडणूक का होत नाही माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती ना? हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात केस चालू आहे मित्रांनो, कारण आपल्याला आपले आरक्षणच रद्द करायची आहेत। त्यांना कुठलाही आरक्षण ठेवायचा हा निवडणुकीसाठी नाही, तो नोकरीतून पण नाही आणि शिक्षणासाठी पण नाही। त्याच्यामुळे ती कोर्टात केस चालू आहे म्हणून निवडणुका लावत नाहीयेत। किती वर्ष झाली आता? 3, 3.5, 4 वर्ष झाली। जिल्हा परिषदांच्या निवडणुका काय लागत नाही तर आरक्षण द्यायचं आहे म्हणून। तर हे मित्रांनो तुम्ही आपण डोक्यात घेतलं पाहिजे। आज तुम्हाला नोकरी आहेत का? आज बराचसा आदिवासी बांधव बिचारा मोलमजुरी करून पोट भरतो आणि यांनी धडाधड कंपन्या पाठवतात गुजरातमध्ये, कशा काय आपल्याला नोकऱ्या उपलब्ध होणार। तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सगळ्यात सुशिक्षित तरुण आहात। तुम्ही असं नाही की पूर्वीचा आपले पूर्वज होते आणि ते बाजू त्यांचा सगळ्यांनी फायदा उचललाय, पण आता तुम्ही तरुणांनी सगळ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे, कारण आता आपण याच्या पुढे बऱ्यापैकी संवाद साधणार आहोत। मेंगाळवाडी, वडाचीवाडी आणि गावणवाडी
या तरुणांचा इथं प्रवेश झालेला आहे आणि याच्या जवळजवळ महिनाभरापासून जो प्रवेशाचा झंझावात या कर्जत खालापूरमध्ये जो चाललेला आहे आणि त्यात प्रामुख्याने आदिवासी समाज हा आता जागृत झालेला आहे. आदिवासी समाजावरती जो आता अनेक वर्ष जो अन्याय झाला त्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आता आदिवासी बांधव काय वेळा राहिलेला नाही का पूर्वी म्हणायचं तसे का पैसे द्यायचं आणि आदिवासींची मतं घ्यायची. आता काही तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. कारण आदिवासी बांधव हा आमच्यापेक्षा म्हणजे मराठी समाजापेक्षा पण सुशिक्षित झालेला आहे आणि त्यांना काय करायचं आणि काय नाही करायचं हे त्यांना आता बऱ्यापैकी कळायला लागलेलं आहे. गेले अनेक वर्ष ह्या सरकारने आदिवासी बांधवांचा जो वापर करून घेतला त्यांना जे काय गुलामगिरीमध्ये जे ठेवलेले आहे आता त्यांना स्वतःना उपरती झालेले आहे आदिवासी बांधवांना किंवा आदिवासी समाजाला की आता बस झाला एवढ्या वर्षी आमचा यांनी वापर जो केलेला आहे. आता आम्हाला एकमेव असा माणूस दिसतो आहे त्या ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये अगदी तळागाळातल्या माणसांना घरी बसले परंतु त्याने असं मार्गदर्शन केलं आणि असे जीव वाचवले ज्या माणसांनी त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. हेच आमचे नेते आणि हेच जगाला ह्या महाराष्ट्राला हे सर्वांना जनतेला न्याय देऊ शकतात ह्या विचाराकडं त्यांनी आता वळालेले आहे आदिवासी समाज. आणि तळागाळातील आदिवासी समाजच सोडा पण मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील जे अन्याय आता त्यांच्यावरती व्हायला चालू केलं या सरकारने त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि हा देश अबाधित राहिला पाहिजे याच्यासाठी आता संपूर्ण समाज आता जागृत व्हायला लागलेला आहे. मग तिथे मराठी समाज असेल आदिवासी समाज असेल दलित असेल मुस्लिम समाज असेल हा जातीपातीचा जो पिढा चाललेला आहे हा संपुष्टात आणण्यासाठी आता सगळे एकजुटीने येत आहेत. आणि ह्या इलेक्शनमध्ये त्याची पोचपावती म्हणून नितीनदादा सावंत यांना आमदार करायचा हा निश्चय संपूर्ण तालुक्याने घेतलेला आहे आणि त्याचीच पूर्तता म्हणजे आजचा हा प्रवेश आहे. या ठिकाणी मेंगळवाडी गावंडवाडी वडाचीवाडी येथील आदिवासी बांधवांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रत्येक आदिवासी समाजाचा बांधव असेल दलित समाजाचा असेल मुस्लिम समाज असेल मराठी समाज असेल प्रत्येक बांधव हे सगळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीकडे एक वेगळ्या नजरेने वेगळ्या अपेक्षेने बघत आहेत. आणि आज महिना 2 महिने तुम्ही सगळे त्या ठिकाणी पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत. आपलं सगळ्यांचं बोलताना स्वागत तर राहिलंच आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत पण आहे आणि विजयाची नांदी नाही विजय हा झालेलाच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आमदार या विधानसभेत जाणार आहे. हे इलेक्शन सर्वसामान्य जनतेने हे आपल्या हातात घेतलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 2 महिन्याच्या आतच इलेक्शन होणार आहे आणि तेव्हा प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं माझ्या घरातला माणूस त्या ठिकाणी आमदार होणार आहे. त्यामुळे प्रत्येक समाजातला प्रत्येक घटक आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाबरोबर जोडला जातो.